श्री शिवाय नमस्तुभ्यम जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित असलेल्या परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथेचं आयोजन आता पूर्ण झालेलं आहे। या कथेचे प्रणेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राहता तालुका सर्व नागरिक शिवपुराण कथेला येणाऱ्या सर्व भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे। इथं अतिशय भव्य आयोजन आम्ही केलेलं आहे। आम्हाला विश्वास आहे की उद्यापासून चालू होणाऱ्या या कथेला महाराष्ट्रातून आणि देशातून सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने येतील। आम्ही जवळपास 4 लाख लोक किंवा त्यापेक्षा जास्त आले तरी राहत्या तालुक्याचा प्रत्येक नागरिक हा येणाऱ्या शिवभक्ताचं स्वागत त्याचा सत्कार अंतर्गत मनातून करेल। ही कथा 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे। मला विश्वास आहे की सर्व शिवप्रेमी या ठिकाणी येऊन परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांच्या कथेचा लाभ घेतील। आणि जो देखावा आम्ही निर्माण केलेला आहे या देखाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं मुख्यद्वार या मुख्यद्वाराच्या वरती 4 धाम आम्ही प्रतिकृतीच्या माध्यमातून निर्माण केलेले आहेत आणि उर्वरित 2 पंडाल त्याचं मुख्यद्वार आम्ही ज्योतिर्लिंगाचं प्रतिकृती निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे। अशी भव्यता या शिवपुराण कथेच्या आयोजनामध्ये कदाचित यापूर्वी करण्यात आलेली नाही। मला विश्वास आहे की या कथेचा लाभ आपण सगळेजण मोठ्या प्रमाणात येऊन घ्याल। किती जरी मोठ्या संख्येने भाविक आले तरी सुद्धा त्याचं आयोजन आणि नियोजन हे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलं जाईल हा विश्वास मला आहे। तर आपण सर्वजण या आणि या कथेचा आनंद घ्या। श्री शिवाय नमस्तुभ्यम। ही महाशिवपुराण कथा ज्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचा मार्ग मी प्रथमतः आपणाला सांगतो। अहिल्यानगर ते मनमाड हा राष्ट्रीय महामार्ग आहे। या राष्ट्रीय महामार्गावर शिर्डी या ठिकाणापासून एक 10 ते 12 किलोमीटर अंतर या ठिकाणी येण्यासाठी लागणार आहे। त्याचबरोबर या महामार्गालगत बाबळेश्वर हे गाव आहे। या गावापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर ही कथा होणार आहे। त्याचबरोबर शिर्डी या ठिकाणाहून विमानाने जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे 10 ते 12 किलोमीटरचं अंतर आहे। त्याचबरोबर रेल्वे स्टेशन मार्गे येणाऱ्या भक्तांसाठी हे अंतर 12 किलोमीटरचं आहे। शिर्डी या ठिकाणाहून आपल्याला त्या ठिकाणी येण्यासाठी बस किंवा ऑटोची व्यवस्था होऊ शकते। त्याचबरोबर बाबळेश्वर या ठिकाणाहून आपणाला ऑटोची किंवा खाजगी वाहनाची कथेच्या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला जागा होऊ शकते। पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांची महाशिवपुराण कथा या ठिकाणी होणार आहे। तर प्रथमतः आपण पाहू शकतो एंट्री गेटवर 12 ज्योतिर्लिंगांचं या ठिकाणी आकर्षक असा देखावा या ठिकाणी साकारलेला दिसून येतोय। 12 ज्योतिर्लिंगांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने दर्शन होणार आहे। या ठिकाणी प्रतिकृती आपणाला पाहू शकता। सुंदर असा देखावा हा या ठिकाणी साकारलेला आहे। या शिवमहापुराण कथा ज्यांनी आयोजित केलेली आहे ते जनसेवा फाउंडेशन। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या या ठिकाणी मार्गदर्शन असणार आहे। यांच्या आयोजक हे आहेत। या आयोजनाचा कार्यक्रम जनसेवा फाउंडेशनने आयोजित केलेला आहे। या महाशिवपुराण कथेची तारीख आहे 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर। या कथेची वेळ आहे दुपारी 1 वाजता सुरू होईल आणि 4 वाजेपर्यंत ती चालणार आहे। या महाशिवपुराण कथेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर राज्य अशा राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ही घडणार आहे की भारतातला सर्वात मोठा महाशिवपुराण कथा या ठिकाणी होणार आहे। कारण पावसाअभावी बऱ्याचशा शिवमहापुराण कथा झालेल्या नाहीत, त्या ऑनलाईन झालेल्या आहेत। बरेचसे भाविकांची इच्छा आहेत प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन कथा ऐकण्याची बऱ्याचशा भाविकांची इच्छा आहे। त्यामुळं हा ऐतिहासिक असा सोहळा या ठिकाणी
रंगणार आहे। या सोहळ्यासाठी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आयोजक अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी लक्ष देऊन आहेत। या ठिकाणी भाविकांना या ठिकाणी व्यवस्था या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महिला बचत गट असतील, व्यवसायाच्या दृष्टीने इथल्या ग्रामीण भागातील तरुणांना या ठिकाणी व्यवसाय उपलब्ध व्हावा म्हणून या ठिकाणी स्टॉलची सुद्धा व्यवस्था जनसेवा फाउंडेशनने केलेली आहे। आतमध्ये मंडपामध्ये जाऊया, तयारी कशी चालू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदर असा डोम मंडप या ठिकाणी टाकलेला आहे। इथून तिथून पाहत असाल तर खूप असा अंतर आहे, सरासरी एक 500 ते 600 फुटाचं अंतर पाहू शकता। असे 3 मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत। या ठिकाणी अपेक्षा आहे की 7 ते 8 लाख भाविक या ठिकाणी येऊ शकतात, अशी अपेक्षा धरून या ठिकाणी मंडपची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भाविकांना बसण्याची सुंदर अशी व्यवस्था दोन्ही बाजूला केलेली आहे। हा मुख्य मंडप आहे, त्याचबरोबर त्याच्या बाजूला एक मंडप आणि इकडून एक, असे 3 डोम मंडप या ठिकाणी बांधलेले आहेत। या ठिकाणी सरासरी एका वेळेस 2 ते 2.5 लाख भाविक कथा ऐकू शकतात, अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनसुद्धा लागणार आहे। स्क्रीनसुद्धा या ठिकाणी भाविकांना स्क्रीनवर सुद्धा आपल्याला कथा या ठिकाणी बसून ऐकता येणार आहे। आपण आता मुख्य ज्या ठिकाणी कथाकार बसणार आहेत पूज्य पंडितजी मिश्रा साहेब, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्टेजची व्यवस्था आहे आपण ते पाहणार आहोत। पण पूज्य पंडित प्रदीप मिश्रा कथाकार हे ज्या ठिकाणी कथा भाविकांना सांगणार आहेत त्या स्टेजजवळ आपण आता आलेलो आहोत। आपण स्टेजची या ठिकाणी सुंदर अशी आकर्षक सजावट चालू आहे। या ठिकाणी पंडितजी मिश्रा यांचं या ठिकाणी आपल्या अमृतवाणीतून या ठिकाणी भाविकांना महाशिवपुराण कथा या ठिकाणी सांगितली जाणार आहे। या महाशिवपुराण कथेचं आयोजन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पूज्य पंडित प्रदीप मिश्रा या स्टेजवरून आपल्या अमृतवाणीतून सगळ्या भाविकांना मंत्रमुग्ध करणार आहेत। या कथेची तारीख आहे 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर आणि याची वेळ आहे दुपारी 1 वाजता ते दुपारी 4 वाजेपर्यंत। या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत। त्याचं अतिशय सुंदर नियोजन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, अहिल्यानगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांनी भाविकांच्या सुविधा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत। कोणतीही भाविकांना अडचण येऊ नये यासाठी त्यांनी सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर खाद्यपदार्थाचे स्टॉलसुद्धा त्या ठिकाणी आपण पाहू शकता। त्या डाव्या बाजूला खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत। त्याचबरोबर भाविकांना एक शौचालयाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे।
हे भारी आहे तसंच काय येत आहे ना नाही नाही जाऊ द्या डॉग पथक उलट ते नाही काय दाखवल नाही का तू पाहिले का काय मुलाखत कशी घ्यायच्यात काय घ्यायच्यात म्हणजे आज या ठिकाणी शिर्डी येथील बॉम्ब स्फोट जे पथक आहे त्या ठिकाणी टेजची पाहणी करून गेलेले आहे। प्राथमिक स्तरावर या ठिकाणी डॉग आला होता, त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि या परिस्थितीची माहिती जाणून घेतली। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।